आज मी आमच्या घराचा होम टूर करणार आहोत. तर मला खूप दिवस होम टूरसाठी कमेंट येत होते. तर मी आज फक्त ह्या व्हिडिओमध्ये थर्ड फ्लोअर घेणार आहोत. आमचा 4th फ्लोअरचा घर आहे. दुसऱ्या व्हिडिओसाठी सेकंड आणि दुसऱ्या व्हिडिओसाठी फर्स्ट आणि 4th फ्लोअरचा. इकडं आमचा हॉल आहे आणि तिकडं डायनिंग हॉल. तर आम्ही आमच्या हॉलच्या चौकटीला असे पडदे लावलेले आहेत, असे स्टोनचे. आणि बघा, हे बघा, ह्याची डिझाईन बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि हे तिरुपती बालाजीचा वेलकम म्हणून असा पोस्टर आहे. आणि इथे आम्ही वेलकमचा असा पोस्टर लावलेला आहे. इकडे पण आम्ही तसंच केलेलं आहे आणि शुभ लाभचे असे स्टिकर लावलेले आहेत बाजूनी. तर या आता मित्रांनो, बघा आमचा हॉल. आणि आम्ही मेन मुद्दा म्हणजे आमच्या आपल्या हॉलच्या दरवाज्यावर श्री शिवाय नमस्तुभ्याम असं स्टिकर लावलेलं आहे. दोन्ही साईडने लावलेले आहेत. तुम्ही तिकडे पण पाहू शकता. तर या, हे आहे आमचा हॉल. तर मी आता बाहेरून दरवाजा उघडतो, थांबा. वेलकम माझी यूट्यूब फॅमिली, वेलकम माझी यूट्यूब फॅमिली. तर आमच्या हॉलमध्ये आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. तर हा आहे आमचा हॉल. तर आम्ही अशा दरवाजाच्या सेंटरला अशा 2 देवींचे फोटो पण लावलेले आहेत. ही म्हणजे आम्ही अंबाजोगाईमध्ये राहतो महाराष्ट्रात. तर ही आहे योगेश्वरी देवी आणि ही आहे द्रुपदा देवी. तर तुम्ही पाहू शकता त्यांचे फोटो. टीव्ही आहे. तर आमच्या हॉलमध्ये आणि डायनिंग हॉलमध्ये 2 टीव्ही आहेत. तर हा बघा टीव्ही. तर आम्ही अशी फोन चार्जिंग लावण्यासाठी असे सेल्फ लावलेले आहेत. आणि डेकोरेटिव्ह आयटम म्हणजे ही डॉल फ्लॉवर पॉट ठेवलेला आहेत. तर हे आहे आमचा टी पॉय. तर आम्ही तसं तर दररोज सोफ्यांच्या मध्ये ठेवतो, पण आज आम्ही आमच्या ह्या बघा टी पॉयला अशी थीम दिलेली आहे, मध्ये ग्रास आणि कलरचे स्टोन्स तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि हे बघा, हे सोफ्यांच्या आजूबाजूला इथे आणि त्या टी पॉयच्या बाजूला असे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत. हा बघा आमचा सोफा. आणि आम्ही महाराजाचा टाईपचा असा पलंग, म्हणजे मराठीतून ह्याला तख्त असं म्हणतात बघा. तर हा महाराजा जुन्या काळाचा आम्ही असा बनवलेला आहे. तर इकडं म्हणजे मेन मुद्दा आमचा देवघर. आणि हे बघा, हा आहे आमचा फॅमिली फोटो. तर हा आहे आमचा देवघर. तर या मित्रांनो आता आत. तर आम्ही हे पडदे बघा देवघरासाठी घरातच तयार केलेले आहेत पुंगळेचे. आणि हे कॅरीबॅगचे नकली झेंडू फुल दोन्ही साईडने लावलेले आहेत. आणि वरी हा उल्यांचा पडदा. तर आता आपण आज जाऊता. तर आम्ही असे पडदे लावलेले आहेत देवघरात. आणि पूर्ण बाहेरचा काच बघा, इथून आमच्या घराच्या बाजूचा नजारा दिसतोय तुम्हाला. हा काचला झाकण्यासाठी असे पडदे लावलेले आहेत. तसं तर मित्रांनो, मी तर आमच्या देवघराचा व्हिडिओ तर टाकलेलाच आहे यूट्यूबवर, तुम्ही जाऊन पाहू शकता. हा आहे आमचा देवघर. आमच्या घरात आम्ही अशी वेगळी एक छोटीशी रूम दिलेली आहे देवघरासाठी. तर आता मी तुम्हाला आता माझा रूम दाखवतो. तर चला मित्रांनो, तर आता आपण हॉल आणि देवघर तर पाहिलंय. तर हा इथं बघा आमचा बाल्कनी. या इकडं. त्यामुळे हा बाल्कनीत बघा, हा झाड, हा नागबिलीचे पान म्हणतात, पूजेसाठी वापरतो. हा मी लावलेला आहे मनी प्लांट. हा तुळशी वृंदावन, हा आम्ही घरी वरी तयार केलेला. आणि आम्ही पूर्ण, मला झाडे लावायचा खूप शौक आहे. तरी आम्ही सगळे झाडे लावलेले आहेत घरी जाणून. हा बघा हे सगळे मित्र इकडे. बघा हा स्नेक प्लांट, ब्रह्मकमळ. अशी दररोज खूप फुलं येते. त्या प्रत्येक
हा वेली आम्ही खूप लावलेला आहे आता. तर इकडे तर इथून पण आपली बाल्कनी आहे. तर आपण बाल्कनीमध्ये इकडे येण्यासाठी किचनमधला रस्ता दाखवतो. तर चला आता आपण हॉलमधून माझ्या रूमपाशी जाऊ. हां, तर हा आहे हॉल. तर आम्ही असे पडदे लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. इथे बघा मित्रांनो, हा पडदा. तर हे सगळे आम्ही मुलांचे पडदे आम्ही घरी तयार केलेले आहेत. तर हा आहे माझा रूम. तर आमच्या रायटिंगसाठी हा बोर्ड बघा. मित्रांनो, हा आपला चॅनल लाईक अँड सबस्क्राईब. तर हा आहे माझा रूम बघा. हा माझा फोटो. आणि अशी कप आहे माझी बुक्स वगैरे ठेवण्यासाठी. खाली मी चादर वगैरे ठेवतो. हा आहे माझा स्टडी टेबल आणि ही ऑफिस चेअर. तर आम्ही प्रत्येक रूम मध्ये असे पडदे लावलेले आहेत खिडकीसाठी, जास्त ऊन प्रकाश येऊ नये म्हणून. आणि हा ड्रीम कॅचर बघा मित्रांनो, हा मी घरीच तयार केलेला आहे ड्रीम कॅचर. आणि मेन मुद्दा माझा आवडता म्हणजे हा बघा, इथलचे हे क्यूब्स. हे सगळे मी घरी मला म्हणजे सॉल्व करता येतं. अजून 5x5 आणि ट्रायंगल क्यूब आहे. तुम्हाला मी तसं तर व्हिडिओ टाकलेला आहे क्यूब कलेक्शनचा. तर चला आपण इकडं. तर हा आहे आमच्या दीदीचा रूम. आमची दीदी कशी तुम्हाला सांगू का, जरा समजून घ्या आता तुम्ही. आमच्या दीदीचा रूम, दीदीचे बेड आणि दीदीचे हे पुस्तक आणि दीदीचा हा डॉग. तर आम्ही सध्यासाठी दीदीला कूलर दिलेला आहे, कारण आमची एसी बिघडली आहे. कारण आता आम्ही एसी तर दुरुस्त करण्यासाठी दिलेला आहोत, पण त्या माणसाने अजून एसीच दिले नाही वापस. तर आम्ही तोपर्यंत दीदी आमची कूलर वापरते. हॉल आणि फक्त आमच्या दीदीच्या रूम साइड मध्येच एसी आहे. तर वरी आम्ही असं लेंटिंगवर इन्व्हर्टर वगैरे ठेवलेला आहे. चला आता आपण इकडे येऊ. तर हा, तसं तर तुम्हाला बाथरूम वगैरे दाखवायची गरजच नाही. तुम्हाला तर माहिती आहे, बाथरूम तर सगळ्यांचं एकच असतंय. इथं बाथरूम आणि इथं टॉयलेट. तर आम्ही अशा बेसिनच्या बाजूला असे हात पुसण्यासाठी लगेच दोन्ही साईडने हे केलेलं आहे स्टँड. चला, तर हा आहे छोटा भीम. छोटा भीम तुम्हाला हेल्प करायला. तर इकडे तर हा आमचा रूम. म्हणजे आता आम्ही इथे कपडे वगैरे ठेवतो ह्या अलमारीमध्ये, ड्रेसिंग टेबल्स. आणि हा म्हणजे मम्मीची शिलाईची मशीन. ह्या रूम मध्ये आम्ही जास्त वस्तू ठेवलेल्या नाहीत. हा रूम असं तयार होण्यासाठी आहे. तर बघा, तुम्हाला मध्ये असे कप्पे आहेत इकडून साईडने. चला डायनिंग हॉल पाशी बघा. हा आहे कृष्णा. पप्पा ज्या शाळेत शिकत होते तर तिथं ज्या स्टाफने आम्हाला पप्पाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलेला फोटो आहे.
बघा हा शिवमने मम्मीने ह्याला टाल काढण्यासाठी सांगितले आणि आमचा हा श्री. बघा श्री श्री. तर चला आता आपण इकडे येऊता. तर हा आमचा इथे वॉशिंग मशीन वगैरे आम्ही एका बाथरूम मध्ये ठेवलेला आहे आणि इकडे किचन इथे बेसिंग आणि हा आहे आमचा डायनिंग हॉल. तर चला आता आपण याच्या आत जाऊता. हा आमचा डायनिंग हॉल. आमचा डायनिंग टेबल तर असा आहे डिझाईनसाठी. पप्पानी खराब होऊ नये म्हणून असे कॅरबॅट टाकलेले आहे त्याच्यावर. पप्पा टीव्ही बघायला येतात. तर आम्ही बघा हा फोटो लावलेला आहे घरात. सात घोड्यांचा. आणि आमचा डायनिंग हॉलच्या पेंटिंगवर अशा मूर्तीची कलेक्शन केलेली आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या मूर्ती. आणि सेल्फवर अशा आणि अशा पलंगच्या साईडने 2 सेल्फ लावलेले आहेत. तर ह्या बघा सेल्फवर ही आहे दीदीची डॉल. आम्ही बळजबरी दीदीची डॉल ह्या हॉलमध्ये ठेवतो. तर आम्ही सगळे आमच्या मूर्ती कलेक्शन आहेत डेकोरेटिव्ह आयटम्स. हा बघा माझा फोटो. हा पप्पा आणि शिवमचा. आमच्या घरात किती पण फोटो आहेत ना, तर पप्पा आणि शिवमचा ग्रुप आहे आणि माझा वेगळाच असतो कधी पण. हा बघा आमचा पॅन. तसं तर आता संपायला आलं ह्याच्यात. आम्ही आमच्या डायनिंग टेबल अशी काचेचे जग आणि चमचाची स्टँड आणि ग्लास आणि मेन मुद्दा म्हणजे मीठ हा आमच्या डायनिंग टेबलवर नक्की असतं. तर आता ह्या दुसरा सेल्फ. तर मेन मुद्दा म्हणजे हा बघा माझा आवडता फिश टँक. तसे तर ह्याच्यामधले खूप मासे मिळालेले आहेत. तर इकडे तर डायनिंग हॉलच्या पाशी पण अशी एक बाल्कनी आहे. तर आपण आता इकडे येऊता. आम्ही एसी असून पण आम्ही आमच्या हॉलमध्ये कूलर लावलेला आहे. तर हा बघा बाहेरचा नजारा. आता पाऊस पडलेला आहे इकडं. तर आम्ही चिमण्यांसाठी पाणी ठेवतो घर 2 ह्याच्यामध्ये. तर आमच्या घरामागे बघा पपईचं झाड मी स्वतः लावलेलं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये 2nd फ्लोअर आणि वरचा 4th फ्लोअर आणि सर्वात खालचा 1st फ्लोअर. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून आम्ही असे एक फ्लोअर घेतलेले आहेत. हा बघा हा नारळ. त्याची वाढ बघा चांगली झालेली आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊ. डायनिंग हॉलच्या इकडं उजव्या साईडला किचन आहे आमचा. तर इथलच्या BHK मध्ये पण आम्ही बेसिंग लावलेला आहे. इथे सिंपल आहे आणि तिकडं महाराजा बेसिंग. तर हा आमचा हे सगळे पडदे आम्ही दरवाजाच्या घरी मम्मीने तयार केलेले आहेत. हा आमचा किचन आमचा सर्वात छोटा आहे आणि तरी आम्ही ह्या किचनमध्ये प्रत्येक वस्तू असे मॅनेजमेंट केलेले आहेत. उदाहरण हे इंडक्शन, वरचा फॅन आणि हा म्हणजे ओव्हन. आणि आम्ही जास्त जर आम्हाला केवढे सामान डब्यांची गरज आहे आम्ही इथं लावून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा वरी ठेवलेले आहेत पाहू शकतात. आणि हा आमचा रॅक. आम्हाला केवढासा म्हणजे अशा प्लेट ग्लासची गरज पडते आम्ही तेवढेच वरी लावलेले आहेत. बाकी सगळे खाली काढून ठेवलेले आहेत. तर हा बघा फर्निचर आम्ही किचन वाट्याला अशा पद्धतीने केलेले आहेत.
तर आम्ही एक्स्ट्रा सामान स्टोरेज ह्याच्यामध्ये करतो. तर हा बघा, हे आमचे कपचे कलेक्शन. तसे तर आम्ही घरामध्ये 5 मेंबर आहोत, पण 5च्या चौकटीनं कप आणि वाटे ठेवलेले आहे तिकडं. हा आमचा मिक्सर. आणि हा बघा मित्रांनो, हा आहे चार्जर फ्रीजचा. किती व्होल्टेज जरी आला ना, ह्या चार्जरमुळे आमचा फ्रीज कधीच बिघडलेला नाही आतापर्यंत. तरी ओव्हन, केक करायची, आम्ही याच्यामध्ये केक, पिझ्झा, सँडविच काय पण करतो. तर हा आहे आमचा किचन, मागलचा बाल्कनी. पाहू शकता बघा, आमच्या घराच्या मागे असा मैदान आहे, तरी इथं पाणी साचलेलं आहे खूप पावसामुळे. आणि इथं मग मी कपडे वगैरे धुण्यासाठी ओटा केलेला आहे इकडं. तर तुम्हाला ते मी दाखवलेलं आहे. तर आम्ही दुसऱ्या बाथरूममध्ये आमचा वॉशिंग मशीन ठेवलेला आहे. तर वॉशिंग मशीन असून पण आम्ही एक्स्ट्रा कधी एखाद्या वेळेस मम्मी इथे धुती कपडे. तर मध्ये या मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि 3rd फ्लोअरचा व्हिडिओ तर मी आता टाकलेला आहे. 2nd, 1st आणि 4th फ्लोअरसाठी दुसरा व्हिडिओ. तर आत्तासाठी बाय.